रामकृष्ण हरी. मित्राचे गुपित सगळ्यात जास्त जर कोणाला माहिती असतील ते मित्र किंवा सोबतीच असतात. आता अमोल खुणे नावाच्या एका मनोज जरांगे साहेबांच्या सोबतच्या सहकार्यानं एक असा आरोप केलाय की जरांगे पाटलांनी उसामध्ये 7 कोटी रुपये घेतले. आता हा आरोप भला कसा आहे, पण त्यापूर्वी तुम्ही समजून घ्या मित्रांनो की अमोल खुणे आणि मनोज जरांगे पाटील हे दोघ जण शिवभा संघटनेमध्ये एकत्रित काम करत होते आणि कोपर्डी ताईच्या बलात्कारावरून त्या आरोपीला मारल्यामुळं त्या अमोल खुणेला ही जेल झाली होती आणि तो जेलमध्ये असताना अमोल खुणेंना भेटायला किंवा त्यांच्या परिवाराला कुठलंही प्रकारचं सहयोग हे जरांगे पाटलानं केलं नाही. जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून त्यांनी हे प्रकरण केलं होतं मारायचं, पण ऐन टायमाला जरांगे पाटलानं धोका दिला आणि नंतर आता जेलमधून बाहेर आल्या या ठिकाणी खुणेंनी आपली बाजू लावून धरली. ही याच्या मागची पार्श्वभूमी. आता झालं कसं, आता जरांगे पाटलांनी सांगितले की धनंजय मुंडेंकडून सुपारी ही यांनी घेतली आहे, ते म्हणजे जरांगे पाटलाला मारायला. आणि त्यावरून आता हे वाद असे येतात पुढे की जरांगे पाटलांनी उसामध्ये 7 कोटी रुपये घेतलेत, ते पण धनंजय मुंडेकडून. कारण काय, विधानसभेला सहकार्य करण्यासाठी किंवा शांत बसवण्यासाठी. भलेही जरांगे पाटलावरती आरोप सिद्ध होतात किंवा नाही होतात हा विषय नाही, आपल्याला यावरती काही बोलायचं नाही. पण जे काही महत्वाचे 4 ते 5 मुद्दे तुम्हाला मी प्रश्न या ठिकाणी विचारतो याच्या माध्यमातून, एक भारतीय नागरिक, एक हिंदुत्ववादी, एक मुलगा म्हणून किंवा एक माणूस म्हणून, आणि तेही मराठा समाजातील आलेला. बघा, माझा पहिला प्रश्न असा होता की मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या पूर्वी धनंजय मुंडेला भेटले, दोघांची भेट का झाली, मध्ये घडलं होतं काय, हे कुणापर्यंत खरं आलंय का? अजिबात नाही. जरांगे पाटलांच्या ह्या बैठका ह्या बंद दाराआड असतात, होत्याही. आणि या ठिकाणी एक खुणेने एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणून ती आवडली मला. स्वतः मोठे होण्यासाठी जातीला वेठीस धरू नका किंवा घेऊ नका, जात वेठीस धरू नका. ह्या सगळ्या प्रकरणावरती जो काही आरोप होता जरांगे पाटलांनी 7 कोटी रुपये घेतलेत, ते अजून आरोप सिद्ध झाला नाही किंवा तो आरोप अजून सिद्ध केलाही नाही. नार्कोटिक्स कराया असं ते म्हणतात, तो खुणे. पण एकदा बघा, माझे 4 प्रश्न हे तुम्हाला मी विचारतो, तुम्ही खाली कमेंट नक्कीच करा उत्तराची. पहिला प्रश्न, जरांगे पाटलांनी, ते मराठा आंदोलक होते, त्यांनी हा धरला वसा सामाजिक प्रश्नावरचा आणि आरक्षणाचा. ह्या सगळ्या बाबी असताना मंगेश साबळे नावाच्या एका मराठा कार्यकर्ता, एक मराठा युवक, तो युवक वर्षानुवर्ष जातीसाठी समाजाकरता आवाज उठवत आहे, त्यालाही विधानसभेला सपोर्ट केला नाही. आणि त्यानंतर हर्षवर्धन जाधव नावाच्या एका मनसेच्या माजी आमदाराला, त्या आमदारानं मनसेचा आमदारकीचा राजीनामा दिला का, मराठा आरक्षणासाठी. ह्या दोघांनाही अजिबात त्यांनी सहकार्य केलं नाही. उलट ते बोलले होते, जे कोणी माझ्या नावानं मतं मागतील तुम्ही याला खेटरानं मारा. ज्या वेळी तुम्ही बोलवलं त्यावेळी आलो आणि तुम्ही आम्हाला पाडायचे आदेश देतायत. आमचं काय चुकलं, आम्ही गरीब, आमच्याकडे पैसे नाहीये, करोडपतीची औलाद आम्ही नाहीये म्हणून आम्ही इलेक्शन लढू शकत नाहीये का? या लोकांना वोट करू नका, हे त्यावेळेस पाटलांनी हे ऑन रेकॉर्ड बोललं होतं. लोकांना मतं करायचे नाही, मतं करायचे कुणाला? मग हाच आरोप त्या अमोल खुणे नावाच्या व्यक्तीनं सहकार्यानं लावलाय की जरांगे पाटलांनी या लोकांच्या सुपाऱ्या घेतल्या होत्या, ह्या सुपाऱ्या वाजवण्यासाठी त्यांनी या लोकांना सपोर्ट नाही केला. यांना सपोर्ट केला असता त्याच्या सुपाऱ्या वाजल्या असत्या का? दुसरे कोण नेतृत्व पुढे आले तर माझा पूर्णपणे जो काय असतो तर भाव म्हणतात, भाव देणं वगैरे, ते पूर्णपणे कमी होईल असं त्यांना वाटलं होतं, हे ते म्हणतात अमोल खुणे. आता पुढला प्रश्न, की ह्या सगळ्या काळामध्ये ह्या वेळीमध्ये एक मध्यंतरी एक बातमी आली होती
जरांगे पाटलाच्या मेहुण्याला अटक झाली होती का? ते पण वाळूच्या हायवा आणि अवैध रेती वाहतुकीमध्ये. त्या केसचं पुढे झालं काय? हा माझा दुसरा प्रश्न. ती केस पुढे का गेली नाही, किंवा ती केस नंतर त्यावरती कोणी काही नाही बोललं, कारण काय? आणि चौथा प्रश्न, मराठ्याला ज्याप्रमाणे पाटलांनी आरक्षण मागितलंय त्या प्रकारे आरक्षण द्यायचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि तो दिलंही, आणि पुढली प्रोसिजर चालू आहेही. मग एवढं सगळं असताना आता सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस का? हा माझा तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न, मराठा आणि वंजारी हा जो काही वाद आहे, हा वाद जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वी होता का? यस किंवा नो? हे माझे होते निश्चय विचारलेले 4 ते 5 प्रश्न. जर ह्या 4 ते 5 प्रश्नाचे उत्तर मिळाले तर जरांगे पाटलावर जो काही उसामध्ये 7 कोटी घेतलेला आरोप या खुने नावाच्या यांच्या मित्रानं केला, पूर्वी सोबतीने केला, तो आरोप खरा आहे की खोटा आहे तुम्हाला मी सांगायची गरज भासणार नाही. फक्त वैयक्तिक गोष्टीसाठी मित्रांनो, मराठ्यांना आता सध्या एक्झॅक्टली भेटले काय, हे आरोप आहे, हे आरोप तुम्हाला ओळखायचे असतील तर नेमकं हे 4 प्रश्नांचे उत्तर खाली नक्कीच द्या कमेंटमध्ये. तर म्हणणं काय खाली व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका. नमस्कार.